नाशिक फेब्रुवारी 20 राज्यभरातील ग्रामपंचायत ही बंद ठेवून आंदोलन केले जाणार आहे। राज्यभरातील सरपंचांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सरपंच परिषदेकडून आंदोलन केले जाणार असून यामध्ये ज्या ग्रामपंचायतची मुदत संपली आहे त्या ठिकाणी प्रशासक म्हणून सरपंचांचीच नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा निवडणुका घेण्यात याव्या, यासह जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रतिनिधी म्हणून सरपंचांचा समावेश करून घेण्यात यावा। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याचा सरपंचांना अधिकार मिळण्यात यावा। यास विविध मागण्यांसाठी राज्यभरात फेब्रुवारी 20 रोजी एक दिवस ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन केले जाणार आहे। आम्ही सर्वजण सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामीण महाराष्ट्र आणि गावखेडी ग्रामपंचायती चालवतो। महाराष्ट्रातला 50% मोठा भूभाग ग्रामीण भागामध्ये येतो आणि या ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असते। तर ही ग्रामपंचायत चालवणं वरचीवर अवघड होत चाललेलं आहे आणि त्यामुळे काही प्रश्न असे उपस्थित राहतात की त्याच्यावर राज्य लेवलला एक संघटना म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आजची ही नाशिकमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत। आमची पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषद गेल्या 20 वर्षापासून सातत्याने ग्रामीण महाराष्ट्र, गावखेडी ग्रामपंचायती, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासाठी काम करते। सध्या महाराष्ट्रातली एक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की महाराष्ट्रातल्या साधारण 16 ते 17 हजार ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे किंवा संपत आहे ह्या महिना अखेरपर्यंत, आणि या ठिकाणी प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी नेमले जाणार आहेत। सर्व ग्रामपंचायतचे इलेक्शन त्वरित घेणं शक्य नसल्यामुळं 6 महिने ग्रामपंचायतच्या निवडणुकांना मुदतवाढ शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्यामुळे 6 महिने तरी किमान ग्रामपंचायतच्या इलेक्शन होणार नाहीत आणि 6 महिने हा लोकप्रतिनिधीचा कारभार प्रशासकीय कर्मचाऱ्याकडे जाणार आहे। विशेषतः पंचायत समितीचे विस्तार अधिकारी असतात त्यांच्याकडे हा कारभार दिला जातो। याच्या अगोदर अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेला ह्या प्रशासकीय काळामध्ये आम्हा गावांना खूप वाईट अनुभव आले, कारण विस्तार अधिकाऱ्यांची संख्या आणि ग्रामपंचायतीची संख्या ही ह्याचं प्रमाण फार व्यस्त आहे। आता तर एवढं आहे की म्हणजे 17,000 ग्रामपंचायतीला प्रशासक नेमायचे। स्वाभाविक आहे की महाराष्ट्रात फार फार तर 500-700 विस्तार अधिकारी असतील आणि त्यांना 17,000 गावं चालवायचे। त्यामुळे एका विस्तार अधिकाऱ्याकडे 10, 5, 15, 20 गावं दिली जातील असं दिसतंय। माझ्याकडे काही ऑर्डर आहेत तुम्हाला दाखवायला की ज्याच्यामध्ये एकालाच 5-10 गावं दिल्याच्या ऑर्डर आहेत एका विस्तार अधिकाऱ्याला, आणि त्यामुळे या गावांचा सगळा खेळखंडोबा होतो। म्हणजे सरपंचांनी त्या गावामध्ये एखादी योजना सुरू केली आहे, चांगला उपक्रम राबवतोय। सध्या मुख्यमंत्री समृद्ध अभियान चालू आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीने भाग घेतलाय। का तर त्याच्यामध्ये 5 लाखापासून 5 कोटी रुपयापर्यंतची बक्षिसं दिली जाणार आहे। विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांनी ही संकल्पना मांडली। फडणवीस साहेबांचं त्यांना खूप मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे, जेणेकरून पाटलानंतर महाराष्ट्रातल्या गावांमध्ये एक निकोप स्पर्धा व्हावी आणि गावं चांगली व्हावी, हा फार चांगला उद्देश आहे। त्या योजनेची मुदत मार्च एंड पर्यंत आहे। मग ती आताच ग्रामपंचायत मुदत संपल्यावर प्रशासक, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा क्रायटेरिया आहे लोकसहभागाचा, म्हणजे बक्षीस